तो ये सब बेसिक डिटेल्स है। ये एक छोटा सा वीडियो है, मैं अभी आपको दिखा के टाइम नहीं लूंगा, जिसमें 2-3 ब्लास्ट, मेन ब्लास्ट होने के बाद भी वहां पे ब्लास्ट हुए थे। उसमें हमको यही कहना है कि ये जो फ्लाइट जो क्रैश हुआ था, दादा अजीत दादा जहाँ पे बैठे थे उनके पीछे टॉयलेट सेक्शन होता है, उसके पीछे एक एरिया होता है जहाँ पे बैग्स रखे जाते हैं। तो वहां पे एडिशनल पेट्रोल के कैंस वहां पे रखे गए थे, ऐसे हम सबका कहना है। और उसके कारण ही मेन जो आग लगी थी वो वहां पे होने के कारण ही आग लगी थी, ऐसे हम सबका कहना है। तो ये चीज इन्वेस्टिगेशन करने की वहां पे जरूरत है। और दूसरी बात, इस प्लेन में अननेसेसरीली ये जो तेल होता है या पेट्रोल होता है वो ज्यादा भरा था, क्योंकि वो आगे जाके अगर हैदराबाद जा रहे थे या जो दूसरा उनका लैंडिंग स्ट्रिप था वहां पे वो जाने वाले थे, वहां पे भी वो फिल कर सकते थे। लेकिन मुंबई से जब निकले थे तभी उन्होंने इतना पेट्रोल भरा था। कि क्यों भरा था, ऐसा हमारा प्रश्न है। कि कुछ ये प्लान ही था, प्री प्लान ही था, ये मुद्दा इसके माध्यम से हमने यहाँ पे प्रस्तुत किया। अभी ये एक विषय है जो इंटरनली हमने वहां पे निकाला, फ्यूल इम्बैलेंस सीएस मैसेज। ये आया था उस दिन फ्लाइट उड़ने के पहले, फिर भी पायलट ने इसको नजरअंदाज किया। अभी ये नो गो होता है, ये अगर मैसेज प्लेन देता है तो आप फ्लाइट को उड़ा ही नहीं सकते। एक तो जो वहां का विजिबिलिटी था वो तो इम्पोर्टेंट विषय है, वो कम होते हुए भी ये फ्लाइट उड़ाया गया। और दूसरी बात, ये वहां पे मैसेज आया था, इसे हम सबको पता चला, इसके इन्वेस्टिगेशन करने की जरूरत है आगे। अभी देखो हम अजितदादा यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहितदादा पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व लोकांना ही शंका आहे की हा घातपात असून अजितदादा यांना नुकसान पोहोचवण्यासाठीच ही विमान दुर्घटना करण्यात आली अशी शंका आहे। सत्तारूढ गटातील अजितदादा पवार असूनसुद्धा त्यांच्या समर्थक आमदार, खासदार, मंत्री सर्व गप्प असताना त्यांचे पुतणे रोहितदादा पवार हे या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी, सखोल व्हावी, प्रामाणिकपणे व्हावी म्हणून जंग पछाडत आहेत। अनेक नेत्यांची भेट घेतली त्यांनी, अनेक PC घेतल्या, माहिती दिली, तरी केंद्र सरकार असो राज्य सरकार असो त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही आणि कदाचित या अपघाताची चौकशी होणारही नाही। यामागे केंद्र सरकारचे अस्तित्व अवलंबून आहे। VSR कंपनी ज्या विमानातून अजितदादा पवार यांनी प्रवास केला होता, जो अपघात झाला होता ज्या विमानाने, त्या कंपनीचे धागेदोरे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यापर्यंत पोहोचत आहेत। या प्रकरणाची चौकशी झाली तर ते घेर्यात येतील आणि ते घेर्यात आले की त्यांनी ते मोदी सरकारला दिलेले समर्थन आहे काढून घेतील आणि मोदी सरकार कोसळण्याची पूर्ण भीती आहे। त्यामुळे केंद्र सरकार या प्रकरणाची चौकशीच होऊ देणार नाही आणि झालेल्या चौकशीत तथ्य समोर येऊ देणार नाही आणि रोहितदादा यांचे आणि जे लोक याच्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला ते यश येऊ देणार नाही आणि एका सत्तारूढ दलाच्या मोठ्या नेत्याच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या नेत्याच्या जो मृत्यू झाला त्याचे कारण कधीच समोर येणार नाही। ही दुःखदायक, पीडादायक गोष्ट आहे। धन्यवाद।